श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। आज मी ह्या बरणीचं काय करणार आहे, ही बरणीने मी माती टाकून तुळशीचं रोप लावणार आहे। कारण की खूप दिवस झाले मला तुळस लावायची होती, पण मला तुळस भेटली नाही। आणि आता मला तुळस आमच्या तिथं जवळच भेटलेली आहे, म्हणजे आमच्या अंगणातच पलीकडं। तिथं बघायला गेले तिथं 2-3 तुळस होत्या आणि एक मोठी होती, एक छोटी होती। छोटी तो तिथून घेऊन आले आणि बरणीत माती थोडीशी कमी पडली मला, आणि मग तरी बी मी बरणी कापून घेतली अर्धी थोडीशी, आणि मग त्यात रोप टाकलं परत, म्हणजे व्यवस्थित बसवलं। मग त्याच्यावरून परत दुसरी माती टाकली आणि असं माझी बरणी रोप तयार झालेलं आहे। बरणीत तुम्ही म्हणता प्लॅस्टिकच्या बरणीत का, तर प्लॅस्टिकची बरणीचं रिकामी आहे म्हणून मी म्हटलं त्याचं काय करावं, टाकून देण्यापेक्षा ह्यात रोप लावावं, म्हणून मी ह्यात रोप लावलं। मला माहिती आहे मातीची कुंडी चांगली असते, पण बरेचसे लोक बरणीतही झाडे लावतात। आपण तुळस म्हणा किंवा दुसरे बी झाडं लावू शकतात, छोटे जे शोचे झाडं आहेत तेच लावू शकतात। मोठे वगैरे आंब्याचे वगैरे हे मोठे मोठे पेरूचे असे मोठं खोड असतं ते झाडं आपण शक्यतो याच्यात अजिबात लावायचे नाही। लावायचं असेल तर फक्त छोटे शोचे, तुळस, गुलाबाचं किंवा असे चिनी गुलाबचे अशी झाडे तुम्ही लावू शकतात। कसं वाटलं तुम्हाला माझं हे झाड लावण्याचे पद्धत? पाणी जास्त झालं त्याच्यात म्हणून मी ते पाणी कमी केलं, आणि असं माझं रोप लावून तयार झालेलं आहे। आणि बघा माझी गुलाबाची काय अवस्था झाली, तर एक पानही राहिलं नाही। आणि आणलं होतं तेव्हा इतकं छान होतं, आणि काय करतात ना, कुंडीतलं रोप दिसलं फुलं आले की कोणी ना कोणी तोडून न्यायचं। कारण की मी त्यात मातीही टाकली नव्हती, मी रोप आणलेलं ते पिशवीचे प्लॅस्टिकचं मध्ये तसंच होतं, आणि गुलाबं तोडून न्यायची तरी बी मग त्याच्या सगळ्या पाकळ्या पानं जळून गेले आणि ते तसं राहिलं, आणि मग माझं असं हे काम पांडे झाले।